कुंभमेळ्याच्या कंपन्यांची नावं सांगितली आणि मोठी गुंतवणूक खरं तर नाशिकला दिली असं तुम्ही सांगितलं. गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्यावर अशी टीका केली की नाशिक दत्तक घेतलं, नाशिकला काय दिलं, त्याला उत्तर म्हणायचं का? असं आहे की मी दत्तक घेतल्यानंतर 2च वर्षात माझं राज्य इथनं गेलो होतं, पण तरी नाशिकला मी कधी सोडणार नाही. नाशिकवर माझं प्रेम आहे, त्याच्यामुळे कोणी टीका करो कोणी काही करो, पण नाशिकमध्ये मागच्याही काळात कुंभमेळ्याकरता सगळा निधी मी मुख्यमंत्री म्हणून उपलब्ध करून दिला होता. त्याही काळात जे काही या ठिकाणचे विकासाची कामं होती आपण केली. आताही मोठ्या प्रमाणात कुंभाची कामं तर आपण करतोच आहोत. जवळपास 5,000 कोटी रुपयाची कामं आपण सुरू केली आहेत. 2,000 कोटीची अजून आपण सुरू करणार आहोत. पण त्यासोबत आता समृद्धी महामार्गामुळे एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून नाशिक तयार झालं आणि मी अनेक कंपन्यांची नावं सांगितली की ज्या महत्त्वाच्या कंपन्या, ज्या रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत, या नाशिकला आलेल्या आहेत आणि अजून वेगवेगळ्या कंपन्यांची आमची चर्चा चालली आहे. तर पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक ही देखील नाशिकमध्ये येणार आहे. आणि त्याचसोबत आम्ही आता नाशिकला वाढवण बंदराशी देखील जोडतो आहोत. 3 वर्षात जेव्हा वाढवण बंदर सुरू होईल त्यावेळी नाशिकची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे नाशिक एक असं केंद्र बनेल की ज्याला JNPT पोर्ट आणि वाढवण पोर्ट या दोघांचीही कनेक्टिव्हिटी असणार आहे आणि त्यामुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टीम ही नाशिकमध्ये तयार होईल. नाशिकच्या जे विमानतळ आहे त्याचं देखील विस्तारीकरण त्याही संदर्भात आपली चर्चा चाललेली आहे आणि कुंभापूर्वी त्याचं काही विस्तारीकरण आपण करायचं.